दरम्यान आज सामनामधनं फडणवीसांवर कौतुकाचाही वर्षाव करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलतायत, त्यांचं कौतुक असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर सिलेक्टिव्हली वॉशिंग मशीन चालणार नाही असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी लगावलाय। मंत्र्यांनी आपली त्यांची नावं पाठवली, पीए म्हणून, ओएसडी म्हणून। त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा ना। म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं ते लोकांना कळायला पाहिजे, हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागत आहे ते कळू द्या। नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलंय। त्यांनी जी भूमिका घेतली की कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा पीए असणार नाही, हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल। की पीए आणि ओएसडीला एक कायदा, मग त्याच सरकारमध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना दुसरा कायदा कसा? माझं म्हणणं आहे, जर खरंच पारदर्शक काम करायचं असेल तर करा पूर्ण ताकदीने। जर देवेंद्रजींनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र उभा केला, मी स्वतः सुप्रिया सुळे त्यांच्या ताकदीने उभं राहील, पण सिलेक्टिव्हली होणार नाही आणि वॉशिंग मशीन बाजूला ठेवायला लागेल।